छे छे, हा ऍक्सिडेंट असणं शक्यच नाही. गोवर्धन सारखा माणूस इतक्या निष्काळजीपणे रस्त्यावरनं चालेल? नाही. मला सुद्धा असंच वाटतंय. कोणीतरी मुद्दामून गोवर्धन काकांवर गाडी घातलेली. त्या माणसाला शोधायला हवं. मी शोधून काढीन. मी सगळ्या गोष्टी शोधून काढीन. मला सारखं वाटतंय की हे कोणीतरी मुद्दामून घडवून आणतंय. मे बी सूड उगवायचा म्हणून किंवा केवळ द्वेष म्हणून. हा ऍक्सिडेंट आपण लाईटली घेता कामा नये. हे सगळं कोणी केलंय ते शोधायलाच पाहिजे. बाय द वे सागर, तुझा तो मित्र विजय, त्याचं काय? नाही म्हणजे तसा तो व्यसनी आहे, पण बाकी त्याचं कॅरेक्टर मला काही तो मुलगा धड वाटत नाही. डॉक्टर, एक्सक्यूज मी, मी जरा डॉक्टरांशी बोलून येतो. ओके. हां हॅलो भडसावळे, जरा कर्णिकांना घेऊन याव. हां या या. हो बसा ना. थँक्यू मास्टर. भडसावळे, आमच्या केबिनच्या व्यवस्थेबद्दल तुम्हाला अगदी 101% मार्क. हां थँक्यू मास्टर. पण हे सगळं क्रेडिट कर्णिकांचंच आहे. अच्छा, थँक्यू. अजूनही काही जुनी माणसं शिस्त पाळतात, वेळ पाळतात, हे पाहून खूप बरं वाटलं. आपण आजपासून येणार ह्याचा आनंदच झालाय. पण एका गोष्टीसाठी मी आपली माफी मागतो. माफी कशाबद्दल? कारण सकाळी मला भडसावळ्यांनी सांगितलं की मॅडम बरोबर 9च्या ठोक्याला येतील, आणि मला ते खरं वाटलं नाही. कारण मालक मंडळींच्या वेळेवर येण्याबद्दल मी थट्टाबस्करी केली. माझी चूक मला कळून आली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मालक जर वेळेवर आले तर नोकर मंडळींची काय बिशादे उशिरा यायची. आम्ही बरोबर 9च्या ठोक्याला इथे हजर राहतो. ही आमची पद्धत आहे. आम्ही 9ला येत असल्यामुळे सगळा स्टाफ 9ला 5 मिनिटं असतानाच हजर असतो आणि बरोबर 9ला कामाला सुरुवात होते. महासाहेब, वेळेचा आदर करणे, वेळ पाळणे ही पद्धत आता चक्क जुनाट समजली जाते आणि कधी कधी तर चक्क धाब्यावर बसवली जाते. हो, कारण आजचा जमाना आहे ना, तो आहे टाइमपासचा. पण आपल्या परिसरामध्ये हा टाइमपास चालणार नाही. मला वाटतं आपण एक नोटीसच काढूया का, आणि नव्याने टाइम मॅनेजमेंट बद्दलची ओळख जरा सगळ्यांना करून देऊया. मॅडम, 9:15 वाजले. हो, डिपार्टमेंट हेडना बोलवलंय. आपण त्यांना भेटताय ना? हो हो, पाठवून द्या ना. ठीक. हां आई बोल. सागर, काय रे, कशी परिस्थिती आहे तिकडे? नाही, अजून तरी काही सांगता येत नाही आहे, पण परिस्थिती जरा गंभीरच आहे. अरे, कालपासून तू घरीच आला नाहीस म्हणून थोडीशी काळजी वाटली. काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. गोवर्धन काकांना खूप मार लागलाय. प्रचंड ब्लड लॉस झालाय. म्हणजे डॉक्टर काय म्हणतायत? त्यांनाही काहीच सांगता येत नाहीये. सुदैवाने
ब्लड वेळेवर मिळालं म्हणून, नाहीतर परमेश्वरावरच हवाला ठेवायचा नाही का? बरं आई, अण्णांचा फोन आला होता. काय काय सांगतोस काय? त्यांना कोणी कळवलं होतं का? नाही ना, त्याने आपणच फोन केला माझ्या मोबाईलवर. कमाल आहे नाही? खरंच कमाल आहे. बरं तू घरी कधी येतोयस? नाही आई, मुक्ता आणि ताई आहेत त्या खूपच अपसेट आहेत. शिवाय डॉक्टरनी काही सांगितलं, औषध आणायला, इंजेक्शन्स आणायला, तर मी लागेनच. त्यामुळे इतक्यात तरी येऊ नाही शकत आहे. मी इथेच थांबतोय. ठीक आहे, पण तू मला कळव तिकडे काय चाललंय ते. या. हॅलो. हां नमस्कार राकेश बाबा. राजू बोलतोय. एक चांगली बातमी आहे. काय? विजय बोला? नाही पण बोलल, आता बोलल. हे बघ राजू, मला उगाचच फोन करायचे नाहीत. विजय बोलेल आणखीन किती दिवस ऐकायचंय? नाही पण काय ना राकेश बाबा, त्याचाच फोन आलता ना आता. त्याचाच फोन आलता मला. तो म्हणला रात्री भेट, सगळं सांगतो तुला. तो नक्की असं म्हणाला? हा नक्की म्हणाला. नक्की आईची आण मला म्हणलं तू. गुड. ही खरंच चांगली बातमी आहे. मग रात्री भेटूया ना? भेटूया आईची साहेबांना. ठीक आहे. बोल रे बाबा, बोल आज तरी. हॅलो. हॅलो मेघना वहिनी. हा मी गायत्री बोलतीये. हा वंस बोला. वहिनी, मी तुला असं सांगायला फोन केला की गौरी घर सोडून निघून गेलीये. काय सांगताय काय वंस? हो ना. अहो कसं शक्य? अहो म्हणजे किती गुणी आहे आपली मुलगी आणि कुणाबरोबर पळून गेली? काय? अगं कुणा बरोबर नाही ग, एकटीच निघून गेलीये घर सोडून. हो का? आता का? तिचे आणि तिच्या बाबांचे विचार अजिबात जुळत नाहीत. तात्विक मतभेद हे असलं काहीतरी आहे. खरं सांगू का वहिनी, आमच्या घरातल्यांची ही जी काय तत्व आहेत ना, ती मला कधी कळलीच नाहीत आणि कळणारही नाहीत. मला ना हेच कळत नाहीये वंस की तुम्हाला तात्विक वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर त्यात घर काय सोडायचं? नाहीतर काय. बरं मी म्हणते सोडलं घर, एक फोन करावा ना आई वडिलांना. कुठे काय कशी राहतीये काहीही माहिती नाही आम्हाला. मला फार काळजी वाटतेय ग. वंस अहो तिच्या बाबांना सांगा ना, शोध घ्या म्हणावं तिचा. बाबा ते धड माझं काही ऐकूनही घेत नाहीत. सांगते वहिनी, माझी सगळ्या बाजूनी नुसती कोंडी झालीये. आय अंडरस्टँड. वंस तुम्हाला एक सांगू का? हा. तुम्ही लगेच या सगळ्या गोष्टी ना मानच्या कानावर घाला. माझी खात्री आहे तर नक्की काहीतरी मार्ग शोधून काढतील बघा. बर ठीक आहे, मी मानशी बोलून घेते. हा ठेवू? ठीक आहे. ओके. विशाल, तू मला नक्की मदत करणार आहेस ना? आता किती वेळ सांगू म्हणजे तुला खरं वाटेल? ओके, मग मला कांता शेट बद्दल जमेल तितकी माहिती मिळवून देशील? कांता शेटची माहिती मिळवून तू काय करणार?
स्टोरी करणार आहे. स्टोरी? हो, मला त्याची सगळी माहिती हवी आहे. म्हणजे त्याच्यावर झालेले खटले, त्यांनी भोगलेली शिक्षा, इन अँड आउट माहिती. आय एम शुअर विशाल, ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग होईल. अगं पण स्टोरी लिहिण्यासाठी इतर अनेक टॉपिक आहेत की. असतील विशाल, पण हा टॉपिक मला जास्त इंटरेस्टिंग वाटतो. आणि विशाल, आजकाल पैसा सगळ्यांनाच हवा असतो, पण बाबांनी निवडलेला मार्ग चूक आहे की बरोबर, हा प्रश्न मला वाचकांवरच सोडायचा आहे. अगं पण यामुळे बाबांची किती बदनामी होईल हे तुझ्या लक्षात येत आहे का? बाबांनी कधी याचा विचार केला? मग मी का करू? मला फक्त एक स्टोरी करायची, बस. माझ्या बाबांचं नाव ह्यात येत आहे म्हणून ही स्टोरी मी करू नये हे मला पटत नाही. मी ही स्टोरी करणार आहे अँड दॅट्स फायनल. तू मला मदत करणार आहेस की नाही? ही युनियनने दिलेली 15 दिवसाची नोटीस. त्यांच्या चार्टर ऑफ डिमांड्स मान्य केल्या तरच संप टळेल, नाहीतर 15 दिवसांनी स्ट्राईक होणार. सर, या लोकांनी संपासाठी मुहूर्तही असा निवडलाय की जेव्हा आपल्याकडे 2 खूप मोठ्या ऑर्डर्स आहेत आणि ह्या मंथएंडपर्यंत त्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत. सर, यालाच तर म्हणतात युनियनची डेडली स्ट्रॅटेजी का काय. ते मालकाचं नाक इतकं दाबायचं की त्यांनी तोंड उघडलंच पाहिजे. पण युनियन अजून या मालकाला ओळखत नाही. उद्या जर स्ट्राईक झालाच तर मी माझ्या जागेवरून 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही. नाही सर. सर, मला असं वाटतं की आपण स्ट्राईक टाळायचा प्रयत्न करूया. हा अजून 15 दिवस आहेत आपल्या हातात. आणि ह्या ज्या काही मागण्या त्यांनी केल्या त्यातल्या थोड्याफार आपण जर मान्य केल्या तर उरलेल्या मागण्यांच्या बाबतीत कदाचित तेही मागे हटतील ना. बघू, पण मी आत्ता काहीच प्रॉमिस करत नाही. त्या मेननला बोलावून घे जरा. बघूया तर काय म्हणतोय ते. ठीक आहे सर. अहो, मी आज ऑफिसला आले नाही तर चालेल का? हा चालेल. मी सुद्धा जायचं की नाही तो विचार करतोय. का हो, काय झालं? काय होणार आहे? मा ठरल्याप्रमाणे ऑफिसमध्ये यायला लागलेले आहेत. इतर सगळे लोक खुश आहेत. आपला प्रॉब्लेम होणार आहे सगळा. ते तर होणारच होतं. आता मानी पुन्हा एकदा सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतला नाही म्हणजे मिळवलं. नाही, तसं नाही करणार त्या. 100 प्रश्न विचारतील, पेपर्स चेक करतील, आपल्या सगळ्या कारभारात दखल घेतील. काय करणार होत आपण? काय करणार? गप्प बसायचं आणि येणाऱ्या संधीची वाट पाहायची. अहो, पण खरी संधी हीच होती ना, गोवर्धन ऑफिसमध्ये नसताना. त्या गोवर्धनला रस्त्यातून दूर केलं तर मा आता स्वतः ऑफिसमध्ये येऊन बसायला लागले आहेत. तुला सांगतो ना, आपलं नशीबच वाईट आहे. काय करायचं कळत नाही मला. सुद्या, तुम्ही उगीच चिडचिड करू नका. काहीतरी युक्ती करू, काहीतरी मार्ग निघेल. इनफॅक्ट वन्सनचा फोन आला होता. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं की तुमचा प्रॉब्लेम तुम्ही मानच्या कानावर घाला. माझा हेतू इतकाच की वन्सनचा प्रॉब्लेम ऐकल्यानंतर तो सॉल्व्ह करण्याच्या निमित्ताने का होईना मानचं ऑफिसला येणं जाणं कमी होईल. म्हणजे मला असं वाटतं, नाही का? हे बघा, काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. बसा.
मिस्टर मेनन, तुम्ही कामगारांतर्फे आम्हाला संपाची नोटीस दिली आहे. तरीही मला असं वाटलं की एकदा तुम्हाला भेटलं पाहिजे, समोरासमोर बसून बोललं पाहिजे. कदाचित काहीतरी सोल्युशन निघू शकेल. बोला ना. मिस्टर मेनन, एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या इतक्या वर्षांमध्ये माझ्या कंपनीत संप झालेला नाही. याचा अर्थ मी कामगारांना अतिशय सुखा समाधानात ठेवलेला आहे, नाही का? काय साहेब, कामगार जर समाधानी असते ना तर माझ्यासारखे कंपनी बाहेरच्या युनियन लीडरला बोलवलंच नसतं ना. कामगारांना भडकावायला फारसा वेळ आणि बुद्धी लागत नाही मेनन. तुम्ही आकाशा एवढ्या मागण्या करा, मी मान्य करून घेतो. असं म्हटलं की कामगार कुणाच्याही मागे लागतात. माणसाचा स्वभाव आहे तो. आमच्या मागण्या फार नाही तो साहेब, आणि आकाश एवढं तर नाहीच नाही. गरीबाला आहे ना डोकं टेकवून एवढी सोय झाली ना तरी खूप असतं. मेनन, शब्दांचा कीस काढण्यात मला रस नाही, त्यात अर्थही नाही. ठीक आहे, आपण एकेका मुद्द्यावर विचार करूया. कामगारांना हॉलिडे अलाउन्स हवाय, आम्ही देतोच तो, पण आता त्यांना तो डबल हवाय. उद्या त्यांना मॅरेज अलाउन्स किंवा हनीमून अलाउन्स सुद्धा हवा असेल. काय अरुण साहेब, आम्ही हे अलाउन्स मागत नाही, हे नशीब आहे तुमचं. तुमच्याच एरियातली एक केमिकल फॅक्टरी आहे, माहित आहे ना तुम्हाला? तुमचीच कॉम्पिटिटर आहे ती. तिथल्या वर्कर्सना हनीमून अलाउन्स, मॅरेज अलाउन्स सुद्धा मिळतो. अहो एवढंच काय, तर तिथल्या पुरुष वर्कर्सना बायकोच्या बाळणपणासाठी महिन्याभराची भर पगारी सुट्टी देखील मिळते. त्यामुळे तुम्ही कामगारांसाठी भरपूर काही करता, असा मनात काही भ्रम वगैरे आणू नका. आय सी. म्हणजे तुम्हाला काहीही चर्चा करायचीच नाही. तुम्हाला संप करण्यात आणि ही कंपनी बंद पाडण्यातच इंटरेस्ट आहे. चुकतोय तुम्ही साहेब, चुकताय. काय संप कामगारांना पण नकोय आणि आम्हाला सुद्धा नकोय. दिवसा गणिक होणारं नुकसान कोणाला हवंय? कामगारांचं पोट त्यांच्या हातावर अवलंबून असतं. पण तुम्हाला नाही कळणार हो साहेब, नाही कळणार. तुम्हाला फक्त एवढंच कळतं, आपलं होणारं लाखोंचं नुकसान. काय साहेब की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ना. तेव्हा तुम्ही कामगारांच्या मागण्या मान्य करा, कराच, नाहीतर गेट आउट. I said get out. ठीक आहे. अरुण साहेब, तुमचा प्रत्येक शब्द तुम्हाला भारी पडेल. प्रत्येक शब्द. मेनन, गेट आउट.
सागर, डॉक्टर अजूनही काहीच का सांगत नाहीयेत? आता मला सुद्धा काळजी वाटायला लागली आहे. तू विचार ना त्यांना. कितींदा विचारायचं? त्यांचं आपलं एकच होतं, कंडिशन क्रिटिकल आहे, यापुढे काहीच बोलत नाही आहेत ते. सागर, मला आता खूप टेन्शन येतं. म्हणूनच सांगतो, तुम्ही दोघी जा घरी, बरं वाटेल तुम्हाला. तुला एकट्याला सोडू? नाही सागर, आता डॉक्टरांकडून काही निश्चित कळल्याशिवाय आपण कोणीच इकडून नको जायला. आई जगदंबे, गोवर्धन यातून सुखरूप बाहेर पडू दे. तुझी खाणा नारळाने ओटी भरेन.